नमस्कार मित्रहो, विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रहो, आयुष्यात कधी कुणाला आणि कुठं रक्ताची गरज भासेल हे सांगणं कठीण आहे. गरजूंना वेळेवर रक्त मिळाल्यास कोणत्याही व्यक्तीला नवजीवन मिळू शकते. रक्तदानाविषयी गैरसमज दूर करून अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. तर आज आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत रक्तदान करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात पाणी प्या. रक्तदान करण्यापूर्वी रात्री पुरेशी झोप घ्या. रक्तदान केल्यानंतर शारीरिक हालचाली आणि वजन उचलणं टाळा. सुकामेवा, अंडी यासारखे लोहयुक्त पदार्थ खा. रक्तदान केल्यानंतर 10 ते 15 मिनिटे विश्रांती घ्या, गाणी ऐका, पुस्तके वाचा. नियमितपणे घेत असलेल्या प्रिस्क्रिप्शन आणि औषधांची यादी सोबत ठेवा. आता पाहूया रक्तदान केल्याचे काय फायदे होतात ते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. स्ट्रेस कमी होतो. आपले भावनिक आरोग्य सुधारते. नकारात्मक भावना ह्या दूर होतात. शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित राहते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. मित्रांनो, रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्मसमाधान मिळते. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार यामुळे कोणतेही नुकसान होत नाही, तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. मित्रांनो, आपणास ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.